मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. चालेल? जान्हवी, तुम्ही कितीही प्रश्न विचारा, मी सगळ्यांची उत्तरं द्यायला तयार आहे. ओके. एक सांगू जयंत सर, मला ना सुरुवातीला तुमचा खूप राग यायचा. म्हणजे माझे आई बाबा तुमच्याशी इतकं चांगलं का वागतायत याचा ना प्रश्न पडायचा मला. पण जेव्हा मी तुमच्या सोबत काम करायला लागले तेव्हा तुमचं एक वेगळंच रूप माझ्या समोर आलं आणि नंतर मला जाणवायला लागलं की तुमच्या इतका काइंड हार्टेड माणूस ह्या जगात असूच शकत नाही. खरंच मी खूप मिसजज केलं होतं सर तुम्हाला. पण आता माझ्या मनात तुमच्याबद्दल एकही गैरसमज नाहीये. सर, तुम्ही मला विचारलं होतं ना की मला माझं संपूर्ण आयुष्य तुमच्याबरोबर घालवायला आवडेल का. सर, एक सांगू, माझ्या लहानपणापासून ना माझ्या आई बाबांची लव्ह स्टोरी हीच माझ्यासाठी आयडियल लव्ह स्टोरी आहे असं मला वाटायचं. म्हणजे एकमेकांवर प्रेम कसं करावं, प्रत्येक सुखदुःखात एकमेकांची साथ कशी द्यावी, एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे कसं उभं राहावं, हे मी त्यांच्याकडे बघूनच शिकले. आणि त्यांच्याकडे बघूनच माझ्या आयुष्यातला माझा लाईफ पार्टनर कसा असेल ह्याची ना मी काही स्वप्न पाहिली होती. त्यामुळे माझ्या स्वप्नातला तो पार्टनर तुम्हीच आहात का हे आता मला बघायचं. आणि म्हणूनच मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. ओके, गो अहेड. तर माझा पहिला प्रश्न असा सर, माझ्यासाठी नात्यात विश्वास असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या नात्यात कुठल्याच प्रकारचा खोटेपणा नसेल, हो ना? हो. सर, आपल्यात नेहमी मैत्रीचं बरोबरीचं नातं असेल. हो. जयंत सर, प्रेमात हक्क नसेल तर समर्पण असेल, पण त्याचबरोबर आपल्या पार्टनरला स्पेस देण्याची समज देखील असेल. हो. आता पुढच्या प्रश्नांची यादी ही घ्या. मिस जान्हवी, तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर हो असंच असणार आहे. सर, खरं तर एक प्रश्न मी मगाशी तुम्हाला गाण्यातून विचारला होता, पण ठीक आहे, पुन्हा एकदा आता सगळ्यांसमोर विचारते.